मित्रहो, आज आपण या ठिकाणी स्कॉलरशिपच्या 7वीच्या स्कॉलरशिपच्या ह्याच्यामधली संख्यारेषे याबद्दल माहिती घेणार आहोत. गेल्या 2 व्हिडिओजमध्ये आपण त्या ठिकाणी समसंख्या, विषमसंख्या आणि मूळ संख्या या तिन्ही संख्यांचा अभ्यास केला गेला आणि त्यामध्ये पुढचं प्रकरण जे आहे ते आपल्याला आज बघायचं आहे संख्यारेषा. म्हणजेच नेमकं काय, तर ज्या रेषेवर बिंदूंनी संख्या दर्शविल्या गेलेली असते त्याला आपण संख्यारेषा असं म्हणत असतो. म्हणजे निश्चितच ही एक रेषा आहे आणि या रेषेवर त्या ठिकाणी 0 हा नेहमी त्याचा आरंभबिंदू असतो आणि याच्यावरच्या ज्या संख्या दर्शविल्या गेलेल्या असतात त्यांना आपण त्या ठिकाणी संख्यारेषा असं म्हणत असतो. मग याच्यामध्ये काय असेल तर 0 हा जो आहे तो मध्यवर्ती भागामध्ये असतो आणि त्याच्या ज्या उजव्या साईडला जे आहे त्या उजव्या साईडला धन नंबर त्या ठिकाणी दिलेले असतात, ज्याला आपण प्लस नंबर असं म्हणतो. मग ही कोणती साईड असेल तर ही आपली राईट साईड असेल आणि त्या 0च्या डावीकडच्या साईडला त्या ठिकाणी ऋण नंबर असतात. म्हणजे अशा प्रकारचे नंबर आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घेता येतात. म्हणजे 0 आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि तिकडे असंख्य रेषा ज्या आहेत, असंख्य बिंदू जे आहेत ते बिंदू त्या ठिकाणी आपल्याला काढता येतात. त्याच्यानंतर आपण जसजसं डावी साईडकडे जात जाऊ त्याच तसे -1 -2 -3 -4 -5 अशा प्रकारचे नंबर यामध्ये घेतले जात असतात. ज्यावेळेस आपण उजवीकडे असतो त्यावेळेस या नंबर जो आहे तो 1 1 1 1 ने वाढत जाईल किंवा तो चढत्या क्रमाने त्या ठिकाणी जाईल. तसंच इकडच्या साईडनं सुद्धा आहे. -1 हा सर्वात मोठा आहे, -2 पेक्षा -1 मोठा आहे, -3 पेक्षा -2 मोठा आहे. अशा प्रकारच्या संख्या तुम्ही याच्यामध्ये दर्शवल्या गेलेल्या आपल्याला दिसून येते. मग जर बघितलं तर याला आपण निर्देशक देऊ शकतो, त्याला पॉईंट देऊ शकतो, त्याला नावे देऊ शकतो. जसं समजा जर मी याला त्या ठिकाणी 1 दिलं तर 1 याचा निर्देशक बिंदू जो झाला जर बघितलं तर -1 आहे. म्हणजे या 1चं कॉस्ट किती झाली -1 झाली. तसंच एखाद्या ठिकाणी इथं जर मी P लिहिलं तर P ची कॉस्ट किती होईल +2 होईल. म्हणजेच काय तर याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी त्याचे निर्देशक जे आहे ते त्या ठिकाणी दाखविता येत असतात. म्हणजे संख्या रेषेवर तुम्हाला परिमीय संख्या दर्शविता येतात आणि त्याचबरोबर याचं जे काही आहे दुसरं पॉईंट जो असतो 2 संख्यामधलं अंतर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काढता येते. म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर समजा जर आपण या ठिकाणी जर अंतर काढायचं असेल तर अंतर काढण्याकरिता 2 बिंदूतील अंतर काढण्यासाठी एक फॉर्म्युला असतो. डी म्हणजे काय तर डिस्टन्स. डी म्हणजे काय तर डिस्टन्स. आणि याच्यामधले जर समजा जर आपण त्या ठिकाणी ए आणि पी या 2 याच्यामधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं असेल, कोणाच्यामधलं ए आणि पी यामधलं डिस्टन्स काढायचं असेल तर सुरुवातीला या ठिकाणी त्याचा लहान मोठेपणा ठरवावा लागत असतो. म्हणजे मग ए बरोबर किती आहे तर ए बरोबर -1 आहे. ए बरोबर काय आलं असेल -1 आलेले आहे. पी बरोबर काय आहे, पी बरोबर त्या ठिकाणी +2 आहेत. ठीक आहे, प्लसचं साईन असेल नसेल ते त्या ठिकाणी आपल्याला गृहीत धरायचं असतं ते. मग याचं जर दोघांमधलं डिस्टन्स काढायचं असेल तर सुरुवातीला काय करायचं, यामधला नंबर जे आहे ते नंबर सुरुवातीला लिहून घेऊया. म्हणजे जर बघितलं तर -1 आणि -2 याच्यामधला मोठा नंबर कोणता आहे तर मोठा नंबर हा 2 दिसून येतो. म्हणजेच मोठी संख्येतून लहान संख्या आपल्याला मायनस करावी लागेल. मग डिस्टन्सच्या फॉर्म्युल्यानुसार काय असते डी आहे, डिस्टन्स काढायचं आहे पी. मग काय तर याच्यातला मोठा निर्देशांक आता आपण लिहूया वाटल्यास तर मोठा निर्देशांक ते लहान निर्देशांक मायनस लहान निर्देशांक. म्हणजे मग मोठा काय कोणता आहे याच्यामधला 2 आहे आणि मायनस हे साईन जे आहे ते या फॉर्म्युल्यामधलं मायनसचं साईन येईल आणि आपला दुसरा नंबर जो छोटावाला नंबर होता तो होता -1 आणि त्या ठिकाणी जर बघितलं 2 आणि मायनस मायनस काय होईल मायनस मायनस प्लस होईल आणि 1 आणि टोटल त्या ठिकाणी येईल 3. म्हणजे डिस्टन्स ए पी बरोबर आपण त्या ठिकाणी 3 लक्षात येतं. अशा प्रकारच्या आपल्याला कोणत्याही संख्येचा त्या ठिकाणी या फॉर्म्युल्यानुसार त्या डिस्टन्सच्या फॉर्म्युल्यानुसार आपण त्या ठिकाणी कोणत्याही 2 संख्येमधलं अंतर जे आहे ते अंतर काढू शकतो. मी एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी ए आणि पी घेतलेलं होतं. तसेच जर समजा जर इथे बी असेल त्या ठिकाणी इथे जर समजा बी असेल तर ते आपल्याला त्या ठिकाणी घेता येत असतात. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर इथं आपण पी क्यू घेऊ शकतो, याचं सुद्धा अंतर आपल्याला काढता येतात. या सर्व बाबी तुम्हाला त्या ठिकाणी अंतर काढताना दिसून येते. म्हणजेच काय तर डिस्टन्स जर काढायचं असेल 2 निर्देशांमधलं अंतर जर काढायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी
डिस्टन्स मोठा निर्देशांक, म्हणजेच फॉर्म्युला काय होईल, अंतर. त्यासाठी फॉर्म्युला मोठा निर्देशांक, म्हणजे जो मोठा निर्देशांक आहे त्याच्यातून त्या ठिकाणी लहान निर्देशांक त्या आपल्याला काढावा लागेल. लहान निर्देशांक याच्यानुसार आपण त्या ठिकाणी मोठा आणि लहान, म्हणजे मोठा नंबर आहे आणि लहान नंबर आहे, या मोठ्या नंबरमधून लहान नंबर तुम्ही जर मायनस केला तर तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारचा निर्देशांक अंतर जे आहे ते अंतर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर आता जसं हे झालं दरम्यानता, म्हणजे दोन याच्यामधलं अंतर कसं काढायचं ते आपण शिकलो. पुढचं आहे ते दरम्यानता. दरम्यानता म्हणजे काय, दोन नंबरच्या मध्ये असणारे नंबर्स, दोन नंबरच्या मध्ये असणारे. म्हणजे आता एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी घेतलं की आपल्याला सांगितलेलं असेल की -7/11 हा नंबर कोणाच्या दरम्यान येते, म्हणजे हा जर बघितला तर कोणाच्या दरम्यान येते. आता हे दरम्यान आपल्याला काढायचं असेल, दरम्यान म्हणजे का मध्ये येणे, म्हणजे कुठं येते, तर जनरली याला डिवाइड करून सुद्धा आपण काढू शकतो. पण सिंपल जर बघितलं झालं तर समजा काय येईल, या 11 आहे जो त्याला खाली असतो त्याचा टेबल जर आपण त्या ठिकाणी लिहिला, 11चा 11, 11 2चा 22. आता वरचा नंबर जर बघितला तर तो 11च्याच आतमधला आहे, म्हणजे 7च आहे. म्हणजेच काय, तर 1च्या अगोदर आहे, 1 पण त्यामध्ये येणार नाही, 1च्या अगोदर काय तो 0 येतो, 1च्या अगोदर काय येईल 0 येईल. म्हणजे हा जो नंबर आहे कोणत्या दरम्यान असू शकतो, त्या ठिकाणी जर बघितलं तर 0 to 1च्या दरम्यान त्या ठिकाणी -1, म्हणजे 0 to 1च्या मायनस, मग या ठिकाणी मायनस असल्या कारणामुळे काय होईल, -1 आणि 0 यांच्या दरम्यान या ठिकाणी तो नंबर येईल. उदाहरणार्थ जर एखादी जर आपण जर अशा प्रकारची एक नंबर रेषाच घेऊया, तुम्हाला जर समजण्यासाठी अधिक सहज. इथं असेल 0, ठीक आहे. त्याच्यानंतर त्या याचे जे खाली जेवढे काही दिलेले असतात तेवढे त्यांनी समान भाग केलेले असतात, म्हणजे याचे या ठिकाणी 11 भाग केलेले आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. म्हणजे इथे जर असेल तर हा मायनस आहे, तर या ठिकाणी -1 येईल. जेवढे या ठिकाणी दिलेले असेल तेवढे त्याचे समान पार्ट केलेले असतात. मग आता मोजूया हा नंबर कुठे येते, तर वर किती आहे, 7 आहे, म्हणजे आपल्याला 0च्या पासून 7 नंबरवर त्या ठिकाणी यावे लागेल. म्हणजे कुठे 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 7 किती 11, हा बरोबर या ठिकाणी बघा. आपण उत्तर काढलेलं होतं 0 आणि 1च्या दरम्यान, इथे आहेत -1 आणि इथे आहे 0, याच्या दरम्यान तो नंबर आलेला आहे. ही इझी वे आहेत, म्हणजे एखादा नंबर जर आपल्याला डायरेक्ट आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण सरळच्या सरळ त्याचा टेबल तयार करू शकतो आणि ते नंबर काढता येतात. त्याच्यानंतर पुन्हा एक दुसरा एक्झाम्पल घेऊया. 11 आणि वर त्या ठिकाणी दिलेलं आहे -32. आता इथे जर बघितलं 11 1चा 11, 11 2चा 22, 11 3चा 33. हा जो नंबर जो आहे हा नंबर काय आहे, त्या ठिकाणी जर बघितला तर 32 या दोघाच्या मध्ये येतो, इथे येणार आहे हा 32. म्हणजे या कारणामुळं त्या ठिकाणी हा जो नंबर आहे तर हा कुठे येऊ शकतो, तर त्या ठिकाणी जर बघितलं -32 आणि 11 हा कोणत्या संख्येच्या मधोमधी, इथं बघितला तर हे 11 2चा होते आणि हा 11 3चा होते. या संख्येला मायनसचं साईन आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जर मायनसचं साईन देऊ शकता आणि त्याचबरोबर आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय येऊन राहिलं, -2 अँड -3, -2 आणि -3च्या दरम्यान तुम्हाला हा नंबर जो आहे तो नंबर येतो. याला म्हणतात दरम्यानता. याला काय म्हणते, दरम्यानता, म्हणजे दरम्यान येणारा, म्हणजे दोघांच्या दरम्यान, म्हणजे त्या कुठे येतो त्या येतो. म्हणजे ही स्केल जी आहे या स्केलच्या मध्ये तो या ठिकाणी येत असतो. जसं पहिलं एक्झाम्पल घेतलं आपण 7/11, यांची दरम्यानता काय आहे, तर 11चा टेबल जर घेतला 11चा 11 2चा त्या ठिकाणी 22. आता हा जो नंबर आहे तो 7 नंबर आहे, तो 11 पेक्षाही लहान आहे, म्हणजे मग वरच्या दिशेने. तर अशा प्रकारे त्याची दरम्यानता आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करता येत असतात. त्याच्यानंतर आपण सुरुवातीला निर्देशांक, अंतर, दरम्यानता आणि समानता, किंवा एखाद्या रेषेवर जर आपल्याला त्या ठिकाणी हे नंबर दाखवायचे असेल तर लक्षात ठेवायचं की या नंबर लाईनमध्ये 0 पासून तर सुरुवात होणारच आहे. तर या ठिकाणी जो काही खालचा जो दिसून राहिलेला तुम्हाला नंबर असेल
तर त्याचे तेवढे पार्ट केलेले असतात, समान पार्ट केलेले असतात. उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर या ठिकाणी 3 आहेत म्हणून त्याला त्या ठिकाणी 3 पार्ट केलेले, 1 2 3. हा त्या ठिकाणचं, त्याला आपण त्याला 1 म्हणूया. आणि लेफ्ट साईडला असल्या कारणामुळे ते कसं मायनस असेल, 1 2 3 त्या ठिकाणी -2. म्हणजे जेवढे त्या ठिकाणी खालचा नंबर दिलेला असतो तो त्या ठिकाणी तेवढे त्याचे समान पार्ट केलेले असतात. त्याच्यानंतर दुसरं बघायचं झालं तर 1 2 3 इकडे आपले प्लस नंबर असतील 1 2 3. त्याच्यानंतर 1 2 3 अशा प्रकारचे नंबर आपल्याला त्या ठिकाणी देता येतात. मग आता ही झाली त्या ठिकाणची ते. आता संख्या रेषेवर काय राहते, अपॉनवर दाखवायची आपल्याला, परिमेय संख्या दाखवायची आहे. पहिले -1/3 आणि त्या -2/3, 7/3, त्याच्यानंतर 4/3 अशा प्रकारच्या नंबर्स आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय करायचे म्हणजे दाखवायचे आहेत आपल्याला. तर मग काय करायला जातो, इथे किती आहेत -1. 0 नंतरची जी पहिली रेषा असते ती त्या ठिकाणची पहिले 1 असते, म्हणून इथं जो आपला असेल तो -1/3 असेल. कारण की काय आहे, 0 नंतर मायनस असल्या कारणामुळे डाव्या साईडला येईल. जर प्लस असलं असतं तर आपण उजव्या साईडने गेलो असतो. मग दुसरं आहे -2/3. आता 1 झाल्यानंतर 2/3. जर एखाद्याला आपण पुढचे पण नंबर घेऊ शकतो, जसं वय त्या ठिकाणी 1 2 3 4 5. एखाद्या ठिकाणी जर विचारलं असेल आपल्याला 5/3 -5/3 हे दाखवायचं आहे, तर आपण अशा प्रकारे त्या ठिकाणी ते दाखवू शकतो. आता प्लसकडे जाऊया. त्या ठिकाणी दिलेलं आहे 7/3. तर ते 1 2 3 4 5 6 7. म्हणजे या ठिकाणचा जो नंबर असेल तो असेल 7/3. 7/3. त्याच्यानंतर दुसरा नंबर जर बघितला तर 4 आहे. म्हणजे कुठे जे 0 नंतर जी पहिली लाईन असेल त्या लाईनला आपण 1 2 3 घ्यायचं आहे. 1 2 3 4. 4/3. 4/3. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी ज्या रेषेला हे जे काही नंबर्स आहेत ते नंबर तुम्हाला त्या ठिकाणी हे दर्शविता येत असतात. याचं डिस्टन्स ते सुद्धा तुम्हाला काढता येते.